घुसर परिसरात मृद व जलसंधारण विभागाने बांधलेल्या बंधाऱ्यामुळे शेतात पाणी साचून 7 ते 8 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। पिके पूर्णपणे जलमग्न झाली असून शेतकरी प्रशासनाकडून तातडीच्या नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत। घुसर परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणींना मृद व जलसंधारण विभागाच्या चुकीच्या निर्णयाने आणखीनच खतपाणी मिळाले आहे। विभागाने नियोजित ठिकाणाऐवजी दुसऱ्याच जागी बंधाऱ्याचं बांधकाम केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। बंधाऱ्याचं बांधकाम दुसऱ्या ठिकाणी केल्यामुळे मुसळधार पावसानंतर पाणी वाहून न जाता शेतातच साचलं। यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतं तळ्यासारखी जलमग्न झाली आहेत। 16 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर शेतात पाणी थांबल्याने जवळपास 7 ते 8 शेतकऱ्यांची पिके खरडून गेली। शेतकऱ्यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाला निवेदने देऊन धोका असल्याची माहिती दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। अभय बागृत यांच्या शेताला बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचा सर्वाधिक फटका बसला आहे। शेताची पातळी इतरांपेक्षा खालच्या स्तरावर असल्याने पाणी थेट शेतात थांबला, त्यामुळे पिकांचं 100% नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत। या सर्व प्रकारात बंधारा बांधताना तांत्रिक मान्यता न घेता चुकीच्या जागी काम केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे की पिकांची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना व्हावी। तसेच जर संपूर्ण शेतीच बुडीत क्षेत्रात जात असेल तर त्याचं कायदेशीर अधिग्रहण करून योग्य मोबदला द्यावा, अशी ही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। माझं पूर्ण शेत गेलं, नाही तर पाऊन म्हणजे माझं फोटो काढलेले सर्व पूर्ण शेतीचं एवढं नुकसान झालं की मला ते भरूनच निघत नाही। या पाण्यामुळेच त्यानं बंधारा बांधला आणि त्याचं काम अपूर्ण राहिलं। ते काम अपूर्ण राहून तो नाला पूर्ण यांच्या शेतातून फुटला, जो सरळ जात होता तो इकडून फुटला। आणि हा बंधारा जो बांधला आहे हा बेकायदेशीर आहे, तर त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर कडक कारवाई करावी, झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई द्यावी आणि जे अधिकारी आहेत ज्यांनी हे पैसे लाटण्यासाठी, शासनाचा पैसा लाटण्यासाठी जे काम केलं आहे यांच्यावर सक्त कारवाई करून सक्त कारवाई करावी। माझं नाव प्रमोद शबरा बागृत आहे, गट नंबर 836 आहे। त्याच्यातून आमच्या शेतातूनच नाला जाते। नाला गेलेला ते पुढे बांधारा बांधतो म्हणून त्या बांधारा खोलीकरणासाठी आम्ही आमच्या सह्या दिल्या की बा नाला खोलीकरण होते, याकरिता आम्ही सह्या दिल्या। पण आता असं झालं, पुढे नाला द्यायला बंधारा बांधला तर ओढणवत व्हायला आहे आणि सध्याच आमच्या शेतातून पाणी गेलं, आमचं नुकसान व्हायला आहे। 1 ते 1.5 एकर वावर त्या पाण्याखाली अजूनही आहे। त्याकरिता आमची काही शेतीची भरपाई व्हावं हीच आमची मागणी आहे।